सो आपण आज आपण लास्ट लेक्चरमध्ये काय केलं होतं हे पहिलं आपण रिवाइज करू आणि मग पुढच्या टॉपिकमध्ये जाऊ. तुम्ही अभ्यास करून आलाय? येस. अभ्यास केलाय तुम्ही लोकांनी? तर आपण रिप्रोडक्शन बघत होतो लास्ट लेक्चरमध्ये. रिप्रोडक्शन म्हणजे काय? एका ऑफस्प्रिंग पासून दुसरा ऑफस्प्रिंग रेडी होणं असं आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आणि ते जे ऑर्गॅनिझम आहे ते त्यांचे जनरेशन पुढे वाढते, त्याला आपण सरळ भाषेमध्ये रिप्रोडक्शन म्हणतात. आता रिप्रोडक्शन किती प्रकारचे असतात? एसेक्शुअल रिप्रोडक्शन असतो आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन असतो. एसेक्शुअल रिप्रोडक्शन हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. तर आपण कुठला पहिला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बघा कुठलं रिप्रोडक्शन बघितलं होतं आपण? कोणता बघितलं होतं? हरिओम, दर्शना, ज्योती सांगा. मॅम मागच्या लेक्चरला नव्हतं. कुठलं बघितलेलं होतं आपण रिप्रोडक्शन? बायनरी फिजन. पहिलं होतं बायनरी फिजन. फिजन म्हणजे दोन तुकडे होणे. तर बायनरी फिजन म्हणजे सिंपल याचे एक सेलचा दोन तुकडे सेल्स होतात. म्हणजे पॅरेंट सेल आहे त्याच्यापासून दोन डॉटर सेल रेडी होतो. हे बायनरी फिजन अमिबा मध्ये होते. म्हणजे अमिबाची काही ठराविक शेप नाही आहे, म्हणून ते कुठल्या साईडतून डिव्हिजन होऊ शकतो. तर हे होतं मध्ये बायनरी फिजन. असं ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन सुद्धा होत होतं. ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन होतोय पॅरामिशियम मध्ये. हे आडवा कापतो त्याला आणि आडवा कापून दोन तुकडे दोन डॉटर सेल रेडी करतो एक पॅरेंट पासून. युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फ्युजन होतं, म्हणजे तो उभा डिवाइड व्हायला जातो. तर त्याच्यामध्ये दोन डॉटर सेल रेडी होतात. आता मल्टिपल फ्युजन आणि बडिंग इन ईस्ट. आता युनिसेल्युलर मध्ये दुसरा आहे मल्टिपल फ्युजन आणि बडिंग इन ईस्ट. मल्टिपल फ्युजन म्हणजे काय? एका सेलला बाहेरचा पोल हार्ड होतो आणि क्रिस्ट फॉर्म करतो, त्याला आपण क्रिस्ट म्हणतो. आणि आतमध्ये ते खूप सारे सेल डिवाइड होत राहतात आणि एका वेळ असं होतं की ते फुटतो. जेव्हा त्याला खायला प्यायला बऱ्यापैकी मिळतो, जेव्हा ते बाहेरचा खोल फुटतो आणि सगळे डॉटर सेल रिलीज होतं बाहेर, त्याला आपण म्हणतो मल्टिपल फ्युजन. बडिंग काय आहे? एका सेल पासून दुसरा सेल तयार होतो आणि तो सेल आहे आणि जे सेल आहे ते मॅच्युअर होतो तेव्हा ते आपल्या पॅरेंट सेल मधून सेपरेट होतो, त्याला आपण म्हणतो बडिंग. आता मल्टीसेल्युलर मध्ये, आता युनिसेल्युलर बघितलं आपण, आता मल्टीसेल्युलर मध्ये पण होतंय एसेक्शुअल रिप्रोडक्शन. ते कसं होतं मल्टीसेल्युलर मध्ये? फ्रॅगमेंटेशन आणि रिजनरेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे एका सेल्सचा खूप सारे तुकडे केले तर ते खूप सारे तुकडे जीवू शकतात, जिवंत सेपरेट होऊन जीवू शकतात, त्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. हे होतोय स्पायरोगेरामध्ये. आता रिजनरेशन, आता एक ऑर्गॅनिझम असतो, त्याला काहीतरी कुठलाही पार्ट कापला गेलेला ते पार्ट परत रेडी होतं, किंवा ते शेपटी असू दे की मुंडी असू दे ते पुन्हा रेडी होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो रिजनरेशन. आता बडिंग इन हायड्रा. आता हायड्रामध्ये की जे बडिंग छोटासा बड निर्माण होतो आणि ते बड पॅरेंटला अटॅच असूनच ग्रो होतो, वाढतो आणि एकदा मॅच्युअर झाला
तर आपल्या पॅरेंट पासून सेपरेट होतो. त्याला आपण म्हणतो बडिंग इन हायड्रा. आता आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघूया. ए सेक्शनमध्ये आता प्लांट्स आणि फंगीमध्ये कसं रिप्रोडक्शन केलं जातं. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे कुठलाही व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे रूट असू दे, स्टेम, लीव्हज, फ्लावर सोडून कुठलाही पार्ट असू दे, त्या फ्लावर आणि फ्रूट सोडून कुठलाही पार्ट असू दे, आपण त्याला ज्याच्यातून परत निर्माण करू शकतो पूर्ण प्लांटचा, त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. जसं बटाटा गाडला की पूर्ण परत येऊ शकतो झाड. कॅरेटची वरचा भाग कापून मातीत गाडली तर पुन्हा एखादा कॅरेट प्लांट रेडी होऊ शकतो. त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे ते ब्रेडवर आलेला फंगस असतो, हे असतो, त्याला आपण म्हणतो स्पोर फॉर्मेशन. त्याच्यामध्ये एका स्पॉरेंजियम असतो, ते त्याच्यामध्ये खूप सारे स्पोर तयार होतो आणि जेव्हा तो फुटतो हे स्पोर सगळी ठिकाणी स्प्रेड होतं आणि त्याला जेव्हा तो स्प्रेड होतो, जेव्हा त्याला मॉइश्चर आणि खायला सामान भेटतो, तेव्हा तो परत ग्रो होतो ते या ठिकाणी. हे होतं स्पोर फॉर्मेशन. त्याच्या ह्याच्यावर एक छोटासा व्हिडिओ आहे, ते पाहून घ्या तुम्ही.
आवाज येत नाही मॅम तुमचा. हो, तर तसं समजला तुम्हाला ते व्हिडिओ? ते व्हिडिओमध्ये थोडक्यात पूर्ण रिप्रोडक्शनचं सांगितलेलं होतं. समजलं तुम्हाला? मॅम व्हिडिओ दिसत होता, आवाज नाही येत होता. हो, त्या व्हिडिओमध्ये आवाज नव्हता. पण तुम्हाला समजलं का? हो मॅम. हो मॅम, समजलं. तर मला बोला किती प्रकारचे रिप्रोडक्शन असतं? किती प्रकारचे असतात? सेक्शुअल आणि एसेक्शुअल, करेक्ट? येस मॅम. आता एसेक्शुअल मध्ये किती प्रकारचे असतात सांगा? कुठले कुठले असतात? युनिसेल्युलर मध्ये सांगा काय असतं? मॅम फर्स्ट वालं बायनरी सेक्शन. हो, फर्स्ट वाला होतं बायनरी फिजन. बायनरी फिजन मध्ये कसे पण कट केलेले जातात. बायनरी फिजन मध्ये और कुठला प्रकार आहे? मॅम, सिंपल मल्टिपल बायनरी ट्रान्सवर्स हो, करेक्ट ज्योती. ट्रान्सफर्स अँड लॉन्जिट्युडनल म्हणजे आडवा कापणे आणि उभा कापणे, हे होतं बायनरी फिजन. आणि अनिता बोलत होती मल्टिपल फिजन. मल्टिपल फिजन आणि मल्टिपल फिजन नंतर कुठला होता? ईस्ट मध्ये कुठला पाहिलं जातो? मल्टीसेल्युलर फिजन. नाही, ईस्ट मध्ये कुठली रिप्रोडक्शन होते ईस्ट मध्ये? कसं रिप्रोड्यूस करतो? बडिंग. विसरतात त्या बुडिंग. तुम्ही लोक. ओके. मल्टी सेल्युलर मध्ये हे होतं युनिसेल्युलर मध्ये. मल्टी सेल्युलर मध्ये फ्रॅगमेंटेशन. करेक्ट. रिजनरेशन. करेक्ट. प्रोपगेशन. बडिंग मल्टी सेल्युलर मध्ये बडिंग इन हायड्रा होतं. हायड्रा आहे मल्टी सेल्युलर, ईस्ट आहे युनिसेल्युलर. तर हे होतं. मग व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. करेक्ट, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि स्पोर फॉर्मेशन. शाबाश. तर हे होतं एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण आता आलो सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 ऑर्गॅनिझम असतात, मेल आणि फिमेल. तर आपण बघितलेलं होतं की एका फ्लावर मध्ये पण 2 ऑर्गॅनिझम असू शकतो, जसं जास्वंतीमध्ये मेल आणि फिमेल पार्ट दोघी पार्ट एका फ्लावर मध्ये असतात. आणि दुसरं आहे पपया, ज्याच्यामध्ये फिमेल फ्लावरच वेगळी असते आणि मेल फ्लावरच वेगळं असतं. एका फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल नसतं, त्यांच्या मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावरच डिफरंट असतं. तर हे प्लांट मध्ये कसं होतं, म्हणजे एखादा मेल आणि फिमेल फ्लावर डिफरंट आहे तर कसं जर्मिनेशन होऊ शकतो, म्हणजे तर तेव्हा ते पॉलिनेशन करतात. पॉलिनेशन इन्सेक्ट्स मुळे होतो. म्हणजे इन्सेक्टचे केसरी बॉडी असते, केशरी असते त्यांची बॉडी. त्यांच्या केसामध्ये छोटे छोटे स्पोर्स अडकतात. तुम्ही जास्वंतीला जाऊन बघा की जास्वंतीच्या ते हात लावून बघा ते पिवळ्या कलरचा पार्टला, त्याच्यामध्ये काय छोट्या छोट्या पावडर असं निघेल. जरी कुठल्याही फ्लावर मध्ये तुम्ही ते येल्लो कलरचं असतं किंवा व्हाईट कलरचं असतं, त्याला हात लावून बघा, ते पावडर निघेल. हे असतो मेल पार्ट. तर हे जे पावडर असतो ते इन्सेक्टच्या बॉडीमध्ये अटकतो
आणि त्यांच्या केसामध्ये, आणि ते जेव्हा ते इन्सेक्ट एका फूल पासून दुसऱ्या फूल पर्यंत जातो, ते ते हे ट्रान्सफर करतो हे पावडर. त्याला आपण म्हणतो, हे ट्रान्सफर करण्याचा याला म्हणतो पॉलिनेशन. तर जेव्हा तो पॉलिनेट करतात, डायग्राम मध्ये बघा पोलन ग्रेन, हे जे जे दाणे दाणे असतात, पावडर असतात, त्याला आपण पोलन ग्रेन म्हणतात. आणि हे पोलन ग्रेन फिमेल पार्ट मध्ये जाते आणि ते मेल आणि फिमेल गॅनेट भेटतात आणि ते डिवाइड व्हायला सुरुवात करतात. डिवाइड व्हायला सुरुवात करून फ्रूट बनवतात, सीड बनवतात आणि फ्रूट बनवतात. याला आपण बोलतात पॉलिनेशन अँड डबल फर्टिलायझेशन. आता सीड जर्मिनेशन पण पाहिलं होतं आपण, की ओव्हिल पासून सीड बनते आणि ओव्हरी बनते आणि मग फ्रूट बनते. तर जेव्हा ते सीड झाडांपासून खाली पडतो आणि त्याला सगळं पाणी सॉइल सगळं बरोबर भेटतो, तेव्हा ते सीड जायगोट जायगोट पासून जेवण बनवतो. जायगोट आहे ते जायगोट डेव्हलप होतो आणि ते एंडोस्पर्म आहे जे त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन असतो त्याला जगण्यासाठी, तो घेतो आणि ते जर्मिनेट होतो, म्हणून छोटा छोटा झाड तयार होतो त्याच्यातून. याला आपण म्हणतो सीड जर्मिनेशन. आणि आता सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्युमन्स मध्ये कसं असतं, तर हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतो आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये टेस्टिस असतात, डक्ट असतात आणि ग्लँड असतात. हे टेस्टिस आहे हे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स दॅट प्रोड्यूस स्पर्म बाय मिओसिस. हे टेस्टिस मध्ये स्पर्म रेडी होतो. टेस्टिस मध्ये जे स्पर्म्स आहे, जे मेल रिप्रोडक्टिव्ह सेल आहे, त्याला आपण स्पर्म म्हणतो. तो तयार होतो मिओसिस बद्दल. मिओसिस आणि मायटोसिस तुम्ही बघितलेलं असेल. तर हे जे स्पर्म आहे हे रेटिटेस्टिस मध्ये जातो, म्हणजे कुठून बाहेर निघतो हे स्पर्म. रेटिटेस्टिस, वास एफरन्स, एपिडेमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिजेनायटल डक्ट याच्यातून पास होऊन तो याच्यातून जेव्हा ते पास होतो तेव्हा तो मॅच्युअर पण होतो तो सेल. आता हे सेमिनिफेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड आणि कोपर्स ग्लँड ऍड सिक्रिशन दॅट टुगेदर फॉर्म सीमन. आता जे त्याला याच्या इतका लॉंग जर्नी असतो, तो एका ठिकाणी बनतो आणि दुसऱ्या ठिकाणीतून बाहेर निघतो आणि हे खूप लॉंग जर्नी असतो. तर त्याला न्यूट्रिशियस त्याचा म्हणजे हाऊ टू यूज इट, थोडासा सेमी फ्लुइड सारखा असतो. ते हे सगळे ग्लँड्स आहे जे सेमिनल वेसिकल्स, प्रोस्टेट ग्लँड आणि कोपर्स ग्लँड, ते फ्लुइड बनवतात. हे फ्लुइड खूप न्यूट्रिशियस असते. ते सीमन स्पर्मला जगण्यासाठी आणि स्मूथ ट्रान्सपोर्टसाठी ते यूज केलेलं जातं. होतं मेल. हे दुसरं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ऑल ऑर्गन्स ऑफ द सिस्टम लाय विथ इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे हे पूर्ण रिप्रोडक्शन सिस्टम आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असते. ह्याच्यामध्ये पेअर ऑफ ओव्हरीज असतात, पेअर ऑफ ओव्हिड्युक्ट असतात आणि सिंगल युट्रस आणि वजायना असतो. तर द पेअर ऑफ बार्थोलिन ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. बार्थोलिन्स ग्लँड असून एक ग्लँड आहे, ते सुद्धा प्रेझेंट असते. फिमेल मध्ये एग तयार होतो ओव्हरीज मध्ये. तर हे एग येऊन युट्रस मध्ये मग थांबतो स्पर्म साठी. जेव्हा ते भेटतात, जेव्हा त्यांचे फर्टिलायझेशन होते. 1 ovum is released alternatively from each ovary roughly every month. तर दर महिने एक एग रिलीज होते ओव्हरी पासून आणि ते येऊन थांबतो युट्रस मध्ये. तर हे कसं होतं यांचं फर्टिलायझेशन.
जे बोथ स्पर्म आणि ओवम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. हे एग स्पर्म आणि ओवम आहे. स्पर्म मेलचा आहे आणि ओवमला किंवा आपण एग सुद्धा म्हणू शकतो, ते तयार होतो मिओसिसमुळे. तर एका जर्म सेल्समध्ये 44 ऑटोझोम्स असतात. आपण कसं म्हणतो 23 क्रोमोझोम्स आहे. पण ह्याच्यामध्ये 44 ऑटोझोम्स असतात आणि सेक्स क्रोमोझोम्स सुद्धा असतात. सेक्स क्रोमोझोम म्हणजे XX जे लिहिलं आहे ते फिमेलसाठी आहे आणि XY जे लिहिलं आहे ते मेलसाठी आहे. त्याला आपण म्हणतो सेक्स क्रोमोझोम्स. गॅमेट्स आर हॅप्लॉइड. तर जे एग्ज स्पर्म्स आणि हे असतो ओवम असतो ते हॅप्लॉइड असतो. त्याच्यामध्ये 22+X असतो आणि 22+Y असतो. स्पर्म्समध्ये 2 टाईप असतात, 22+X और 22+Y. आणि एगमध्ये फक्त एकच टाईप असतात, जे असतात 22+X. जे वाय असतो, जेव्हा ते फिमेल एक्स सोबत भेटतो तेव्हा ते बॉय रेडी करतो आणि जे एक्स दोघी भेटतो तेव्हा ते गर्ल रेडी करते. म्हणजे ते जेंडर ऑफ द बेबी हे मेलवर डिपेंड होतो. हे मेल ऑर्गॅनिझममध्ये मेल ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतो की जे बाळ असणार ते मेल असणार की फिमेल असणार. हे होतं आमचं गॅमेट्स, फर्टिलायझेशन आणि सेक्स डिटर्मिनेशन. आता डेव्हलपमेंट अँड बर्थ. जेव्हा ते झायगोट फॉर्म होतो, झायगोट म्हणजे जेव्हा स्पर्म आणि ओवम भेटतात तेव्हा ते झायगोट रेडी करतो. हे झायगोट आहे त्याच्यामध्ये मायटॉटिक डिव्हिजन होतो आणि ते एक एम्ब्रिओ बनवतो. एम्ब्रिओ आहे ते युट्रसमध्ये जाऊन चिपकतो, म्हणजे इम्प्लांट होतो, म्हणजे तिकडे सेटल होतो आणि त्याला आपण वूम्ब सुद्धा म्हणतो. आणि त्याच्यामध्ये प्लासेंटा हे डेव्हलप होतो, जे न्यूट्रिशन आणि खायचं सगळं जे इम्युनिटी सिस्टम आहे हे आहे ते प्रोव्हाइड करतो युट्रसला. So embryonic development is completed in about 9 months. 9 months मध्ये ते एम्ब्रिओ डेव्हलप होऊन एक बालाचा आकार घेतो. हे होतं डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता आहे मेन्स्ट्रुअल सायकल. आता जेव्हा मी सांगितलं जे की एग रेडी होते आणि इकडे युट्रसमध्ये येऊन थांबते. जेव्हा ते एगला स्पर्म नाही स्पर्म मिळून स्पर्म मिळतो नाही ते एगला, तेव्हा ते एग डिग्रेड होते, म्हणजे त्याला त्याला ऑलवेज आपण ठेवू नाही शकत युट्रसमध्ये, मग त्याला काढायला पाहिजे असं बॉडीला हे म्हणते, म्हणजे ते डिग्रेड व्हायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये कसं होतं की एव्हरी 28 डेज आणि 38 डेज म्हणजे महिन्यातून एक वेळ ते येऊन थांबतो तिकडे. जेव्हा त्याच्या स्पर्म नाही भेटत तर ते डिजनरेट व्हायला सुरुवात करतो. तर इकडे काही हॉर्मोन्स ऍक्ट करतात. हे हॉर्मोन्स आहे FAS, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, LH चा फुल फॉर्म आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. आणि हे आहे FSH फॉलिकल डेव्हलप करतो, इस्ट्रोजन्स एंड्रोस्ट्रियम डेव्हलप करते आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स ट्रिगर ओव्युलेशन. हे सगळे हॉर्मोन्स रेडी होतात जेव्हा एका वेळी स्पर्म जाऊन एगला नाही भेटलं तर. आणि ते इफ द आणि ते एंड्रोशियम आहे ना ते ब्रेक होतो आणि मेन्स्ट्रुअल सायकल्स चालू होते. म्हणजे पूर्ण जे बेड बनलेलं होतं युट्रसमध्ये, सगळी तयारी केली गेलेली होती, हे सगळे बाहेर निघतात मेन्स्ट्रुएशन मध्ये. म्हणजे 5 डेज त्याच्यातून रक्त वाहतो, त्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुएशन. हे फिमेल मध्ये होतो हे प्रोसेस, मेल्स मध्ये होत नाही. आता काही ठिकाणी, आता काही
मीन्स हॅबिट्स मुले, मीन्स काय काही दुसऱ्या टाइम मुले, हे मुले हे रिप्रोडक्शन नॅचरली होत नाही. तर आपल्याला मॉडर्न टेक्निक्स आहे ते आहे IVF आणि सॅरोगेसी. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन अँड सॅरोगेसी म्हणजे ते आपले जे अंडी आहे आणि स्पर्म आहे ते लॅबमध्ये भेटवतात आणि ते आणि त्या तिसऱ्याच्या गर्भमध्ये टाकतात डेव्हलप होण्यासाठी बाल, त्याला आपण म्हणतो सरोगेसी. IVF मध्ये काय करतात, ते टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलाइज करतात आणि मीन्स मदर मध्येच इम्प्लांट करतात. सरोगसी मध्ये मदर मध्ये इम्प्लांट करू शकत नाही ते लोक, म्हणून ते लोक कोणत्या दुसऱ्या पर्सन मध्ये गर्भमध्ये दुसऱ्याच्या गर्भमध्ये इम्प्लांट करतात, ह्याला म्हणतात सरोगेसी. ते जे वुमेन आहे जे ते बेबीला कॅरी करते आणि डिलिव्हर करते त्याला त्याला आम्ही म्हणतो सरोगेट मदर. तर हे सगळं होऊ शकतो स्पर्म काउंट लो असल्यामुळे, ओव्हिडक्ट ब्लॉक असल्यामुळे, काही प्रॉब्लेम असल्यामुळे फर्टिलिटीचा आपण हे मॉडर्न टेक्निक यूज करू शकतो. स्पर्म बँक आणि ट्विन्स. स्पर्म बँक काय असतात? स्पर्म बँक म्हणजे जे आपण सीमन स्टोअर केलेले जातात, ज्याच्यामध्ये स्पर्म स्टोअर केलेले जातात एखाद्या हेल्दी इंडिव्हिज्युअल पासून, त्याला त्या ठिकाणीला आपण म्हणतो स्पर्म बँक. हे फ्युचरमध्ये पण कोणी यूज करू शकतो, ते डोनेट पण करू शकतात. पण हे याला आपण म्हणतो, जे ठिकाणीला आपण म्हणतो स्टोरेजला आपण म्हणतो स्पर्म बँक. ट्विन्स म्हणजे काय? जे एका वेळेला 2 बाळ डिलिव्हर होतात सेम प्रेग्नन्सी मध्ये, त्याला आपण म्हणतो ट्विन्स. मोनोझायगॉटिक ट्विन्स म्हणजे एक एम्ब्रिओ आहे ते 2 मध्ये डिवाइड होतो आणि ते आयडेंटिकल, जेनेटिकली आयडेंटिकल असतात. आम्ही म्हणतो ना ट्विन्स आहे, पण काही लोक वेगळे दिसतात, काही मेल आणि फिमेल होतात. ते 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 आहे डायझायगॉटिक ट्विन्सचा केस. मोनोझायगॉटिक ट्विन्सचा केस म्हणजे एक अंडी रेडी होते, पण तो अंडी डिवाइड होता होता 2 तुकड्यांनी डिवाइड होते, 2 तुकड्यांमध्ये डिवाइड होते आणि ते 2 तुकडे मग इंडिव्हिज्युअली डिवाइड होऊन आयडेंटिकल ट्विन्स बनवतात. झायगॉटिक ट्विन्स मध्ये 2 सेपरेट अंडी असते आणि 2 सेपरेट स्पर्म असते. त्यांचे जेंडर पण डिफरंट असू शकतो, त्यांचे जेनेटिक्स ते दिसणारा सुद्धा डिफरंट असू शकतो, त्याला आपण म्हणतो डायझायगॉटिक ट्विन्स. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे? स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल वेलबिंग रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. क्लीनलीनेस ऑफ जेनाइटल अँड इसेन्शियल फॉर बोथ मेन अँड वुमेन. Syphilis and gonorrhea are common bacterial reproductive tract infection. Awareness, hygiene and timely medical care helps prevent reproductive health problems. तर आपल्याला हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे जे आपण लक्षात घ्यायला हवा. क्लीननेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लीननेस नाही ठेवलं तर कॉमन युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतो. तर हे आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल. आता पॉप्युलेशन एक्सप्लोशन म्हणजे एक्सेसिव्ह ग्रोथ झालाय पॉप्युलेशन मध्ये आपल्या शॉर्ट ड्युरेशन मध्ये, बिकॉज मेडिकल फॅसिलिटीज वाढली आहे, सगळं काही सोपं झालं आहे. पण आता जे पॉप्युलेशन आहे ह्युमनचा ते वाढत चाललेलं आहे आणि आपल्याला जागा कमी पडते, रिसोर्स कमी पडत आहे. तर जसं अनएम्प्लॉयमेंट असतो, लो इन्कम असतो, प्रेशर असतो, नॅचरल रिसोर्सेस मध्ये पण प्रेशर असतो, सगळ्यांचा डिमांड जास्त आहे, सगळ्यांना खायला पाहिजे, पण तितकं प्रोडक्शन होऊ नाही शकत. याबद्दल फॅमिली प्लॅनिंग गरजेचं आहे की आपण एक कंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ करू म्हणून. तुम्ही एकदा हे सगळं स्लाइड वाचून घ्या आणि मला सांगा तुम्हाला वाचून झाला की मी स्लाइड बदलते.
येस मॅम झालं. मॅम वाचून झालं. येस मॅम झालं. मॅम झालं. मॅम तुमचा आवाज कमी कमी येतोय मधात मधात येत पण नाहीये. मी काही बोलतच नाही, माईक बंद ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त रीड करायला सांगितलेलं आहे. जे स्क्रीनवर आहे स्लाइड्स ते रीड करा एकदा. काही नाही समजलं तर मला विचारा. मॅम हा जो टॉपिक आहे तो एकदा परत एक्सप्लेन करता का प्लीज? कुठला टॉपिक? हॅलो, कुठला टॉपिक पाहिजे परत? मॅम झालं वाचून.
येस मॅम झालं. मॅम झालं. मॅम माझी मागची स्लाइड दाखवा, माझं थोडंसं बाकी होतं. झालं मॅम, बदलवा. येस मॅम झालं. येस मॅम झालं. या लेसन मध्ये काही डाऊट आहे तर मला सांगा. हे लेसन संपलेलं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरं लेसन घेऊ. मॅम तो पॉइंट शिकवला होता मेनिट्युअल सायकल, तो मला समजला नाही. मेन्स्ट्रुअल सायकल. येस मॅम तोच. तर हे मेन्स्ट्रुअल सायकल काय असते म्हणजे दर महिने एखादा फिमेलला जे ब्लड पास होतोय त्यांच्या युट्रसमध्ये त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. तर हे कसं होतं म्हणजे एव्हरी मंथ दर महिना एक अंडी रेडी होते आणि ते युट्रसमध्ये म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत सांगितलं तर तुमच्या गर्भमध्ये जाऊन थांबते. जेव्हा त्याला स्पर्म नाही भेटत ना तेव्हा तो डिग्रेड होऊन जनरेशन सुरू होते, त्यांच्यामध्ये तो गळण्यास सुरू होते. तर हे जे हार्मोन्स आहे FAS, LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ह्याच्यामध्ये हे रोल प्ले करतात. म्हणजे एका ठिकाणात एका वेळी ते स्पर्म जाऊन नाही भेटलं तर एक एस्ट्रोजन आहे ते एंड्रोमेट्रियम बिल्ड करतो. हे जे एंड्रोमेट्रियम आहे ते फर्टिलाइज नाही झालं तर एंडोमेट्रियम ब्रेक होतो आणि 5-6 डेजचं अप्रॉक्सिमेटली मेन्स्ट्रुएशन सुरुवात होते म्हणजे ब्लिडिंग होते. ते म्हणजे ते पूर्ण युट्रस आहे ना, आपण सरळ सोप्या भाषेत सांगितलं तर साफ केलेलं जातं नेक्स्ट मंथचा. तसंच ठेवलं नाही जातात. ओवम आणि एग आहे जे तसंच युट्रस मध्ये ठेवलं नाही जातो. ते नेक्स्ट परत त्याच्यामध्ये एंड्रोमेट्रियम हे सगळं बनतो आणि परत येऊन थांबतो. मेन्स्ट्रुअल सायकल हे आहे. समजलं? येस मॅम. येस मॅम. हो मॅम समजलं. मला ह्या लेक्चर मध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला पुढच्या लेक्चर मध्ये सांगा. मी तुम्हाला 1-2 व्हिडिओ दाखवायचे राहिले आहे ते दाखवणार पुढच्या लेक्चर मध्ये या Yes, लेसन ma'am. रिलेटेड आणि आपण दुसरं लेसन घेऊ. ओके. Yes, ओके मॅम. ma'am. Okay then. Bye. Take care. Bye. मॅम. थँक्यू. Thank you. Take care. Good night. गुड नाईट मॅम. Thank you, ma'am. Thank you.
ओके बाय.